संपूर्ण इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? रांझेची घटना ही फक्त बाबाजी गुजरला झालेल्या शिक्षेची कथा नाही. ही घटना शिवाजी महाराज नमस्कार मंडळी, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी स्नेहल ढोबळे तुमचं मनापासून स्वागत करते. होप यू आर डुईंग वेल. तर आजचा हा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज आपण एका अतिशय प्राचीन अशा मंदिरामध्ये आलो आहोत. हे मंदिर रांझे या गावात आहे आणि भगवान शिवाला समर्पित आहे. तर या मंदिराला फक्त धार्मिक वारसा नाही आहे, तर इथे ऐतिहासिक वारसासुद्धा लपलेला आहे. तर तो आपण या व्लॉगमधून बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता आपण पुणे बँगलोर हायवेवरून खेड शिवापूरकडे निघालो आहोत. साधारण कात्रजपासून 19 किलोमीटर अंतरावर रांझे गाव आहे. खेड शिवापूरवरून थोडे पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला कोंढणपूरकडे जाणाऱ्या मार्गावर आपल्याला वळायचे आहे. त्या रस्त्यावरून पुढे आल्यावर आपल्याला रांझे गावकडे रोड लागतो. मंदिराकडे जाण्याचा रोड हा पूर्ण गावातूनच जातो. भोर तालुक्यात वसलेल्या आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या रांझे गावात आपण आलेलो आहोत. तुमच्या गाड्या किंवा दुचाकी चारचाकी तुम्ही विठ्ठल मंदिरासमोर इथे पार्क करू शकता. इथून पायी जाताना आपल्याला रांझेकर वाडा लागतो. हा वाडा होळकरांचे दिवाण रांझेकर यांचा वाडा आहे. आता त्याचे अवशेष व तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. जुन्या काळातील लाकडी दरवाजा, भक्कम भिंती आणि पारंपरिक चौक येथे पाहायला मिळते. या वाड्यावरून सरळ जाणारा रोड आपल्याला रांजेश्वर मंदिराकडे घेऊन जातो. मंदिराच्या प्रवेशद्वाराला लागूनच हनुमानाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. या हनुमानाला इथे चपतदान हनुमान किंवा चपतदान मारुती असे सुद्धा म्हटले जाते. हे हनुमानाचे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व उग्र रूप आहे. मारुतीचा उजवा हात हवेत आणि एखाद्याला जोरदार चापट मारण्याच्या आवेशात उगारलेला असतो. अनेक ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्यांवर ट्रेकर्सला अशा हनुमान मूर्ती पाहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराला लागूनच अतिशय विस्तीर्ण प्राचीन असा वटवृक्ष आपल्याला दिसतोय. घोड्यांसाठी वापरली जाणारी ओसरी किंवा घोड्यांची पागा इथे आपल्याला पाहायला मिळते. असा हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आपण बघितलेला आहे. आता आपण रांजेश्वर मंदिरात जाऊया. या प्रवेशद्वारामधूनच आपल्याला सुंदर असा मंदिराचा कळस दिसतोय. या ठिकाणी आपल्याला सुंदर असा नंदी मंडप पाहायला मिळत आहे, ज्याचे अर्धे बांधकाम आपल्याला दगडी दिसते आणि त्याच्यावरचे हे नंतरच्या काळात बांधलेले दिसून येते. नंदी मंडपातील हे 3 नंदी आपले लक्ष वेधून घेतात. मंदिरामध्ये जाण्यासाठी हा छोटासा प्रवेशद्वार आहे, ज्याच्यावरती विविध नक्षीकाम केलेले दिसून येते. साधारण संध्याकाळी 5च्या सुमारास हे मंदिर उघडले गेले व आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये भव्य असा सभा मंडप आहे. घंटेच्या खालीच कासवाची मूर्ती पाहायला मिळते. आता आपण गाभाऱ्यात जाऊया. गर्भगृहातील हे शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि ह्याला नागाने विळखा घातलेला आहे. संगमरवरी ही शिवपिंड आपल्याला इथे पाहायला मिळते. अजून एक वैशिष्ट्य म्हणजेच या पिंडीच्या अगदी खालूनच जिवंत पाण्याचा झरा सतत वाहत असतो व त्या झऱ्याचे पाणी या मंदिराबाहेरील 3 कुंडांमध्ये जमा होते. जलव्यवस्थेचा एक उत्तम नमुना म्हणजे ही 3 कुंड आहेत. त्याच्या बाहेरील भागात असलेली 3 कुंडांची जलव्यवस्था
उपलब्ध वर्णनांनुसार या कुंडामधील पाण्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जात असे. एका कुंडाचा धार्मिक पूजेसाठी तर इतर कुंडांचा स्नान आणि इतर वापरासाठी उपयोग होत असल्याचे सांगितले जाते. यावरून त्या काळात मंदिर हे केवळ पूजा करण्याचे ठिकाण नव्हते, तर मंदिराभोवतीच्या जीवनासाठी पाण्याचे नियोजनही केले जात असे हे लक्षात येते. जलव्यवस्थेची उत्कृष्ट अशी रचना तसेच मंदिराच्या परिसरात जुन्या काळातील स्थापत्य रचना आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिर परिसरात मोठे मोठे आंब्याचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. ही आमराई फार पूर्वीपासून इथे आहे. हे गाव लखोजीराजे म्हणजे जिजामाता यांचे वडील यांनी त्यांना आंदण म्हणून दिले होते. जेव्हा राजमाता जिजाऊ आणि बालशिवबा हे मावळ पुणे प्रांतामध्ये रयतेची दुःख समजून घेत होते, तेव्हा त्यांनी या मंदिराला भेट दिली होती. बालशिवबांना लहानपणापासूनच युद्ध कौशल्य, न्यायनिवाडा कसा करावा याचे बालकडू दिले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच रांझे पाटलांचा न्यायनिवाडा. तो कसा हे आपण पाहूया. बाबाजी बिन भिकाजी गुजर हा त्या काळातला रांझे गावचा पाटील होता. आणि गावचा पाटील म्हणजेच गावातली महत्त्वाची व्यक्ती. गावच्या कारभारात, महसुलात त्याचं एक विशिष्ट स्थान असत. बाबाजी गुजर याच्याकडून एक गंभीर गैरप्रकार झाल्याचे शिवाजी महाराजांच्या कानी आलं. शिवकालीन पत्रांमध्ये त्याच्या कृत्यासाठी बदअमल असा शब्द वापरला आहे. नंतरच्या ऐतिहासिक वर्णनांमध्ये या घटनेचा संबंध एका स्त्रीशी केलेल्या गैरवर्तनाशी जोडला जातो. हे प्रकरण महाराजांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बाबाजी गुजरला महाराजांसमोर हजर करण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. गुजरचा चौरंगा करण्याची शिक्षा महाराजांनी त्याला ठोठावली. चौरंगा म्हणजेच दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करण्याची कठोर शिक्षा. शिवकालीन पत्रामध्ये यासाठी हातपाय तोडून दूर केला असा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर बाबाजी गुजरचे रांझे गावची मोकदमी म्हणजेच पाटीलकी काढून घेण्यात आली. या घटनेतून एक महत्त्वाची गोष्ट दिसते. अधिकार पदावर असलेली व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. 28 जानेवारी 1646 रोजीचे शिवाजी महाराजांचे एक पत्र या घटनेचा महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा आहे. या पत्रामध्ये रांझे गावचा मोकादम बाबाजी भिकाजी गुजर, त्याच्याकडून झालेला बदअमल, महाराजांसमोर झालेली चौकशी, त्याच्यावर केलेली कारवाई आणि पुढे सोनाजी गुजरला देण्यात आलेली मोकदमी याचा उल्लेख आहे. म्हणून रांझेची ही कथा केवळ लोककथा म्हणून पाहता येणार नाही. त्याच्या मागे शिवकालीन कागदपत्राचा आधार आहे. या संपूर्ण इतिहासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? रांझेची घटना ही फक्त बाबाजी गुजरला झालेल्या शिक्षेची कथा नाही. ही घटना शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या राज्यकारभाराचा एक महत्त्वाचा दाखला आहे. स्वराज्य म्हणजे फक्त किल्ले जिंकणे नाही. स्वराज्य म्हणजे प्रजेचे रक्षण, न्याय, शिस्त, प्रशासन आणि अन्यायाविरुद्ध कारवाई. गावचा पाटील असो किंवा सामान्य प्रजा, चुकीच्या कृत्याला संरक्षण मिळणार नाही हा संदेश या घटनेतून दिसून येतो. तर मग मंडळी, तुम्हाला रांझेश्वर मंदिराचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव. धन्यवाद.